जाम बस स्थानक परिसरात प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे। पावसामुळे बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून त्यामुळे प्रवाशांची हालचाल अत्यंत कठीण झाली आहे। साचलेल्या पाण्यातच बस उभ्या केल्या जात असल्याने प्रवासी बसमध्ये चढताना आणि उतरताना त्रास सहन करावा लागत आहे। अनेक प्रवाशांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत असून अनेक व्यक्ती त्यामुळे संताप व्यक्त करीत आहेत। स्थानक परिसरात या परिस्थितीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। पावसाळा सुरू झाल्यानंतरही योग्य निचरा व्यवस्था नसल्याने परिसरात पाणी साचून राहते आणि त्यातून घाणीचे प्रमाणही वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे। प्रवाशांकडून बस स्थानक परिसरात मुरुम टाकून तातडीने फ्लोरिंग आणि निचरा व्यवस्था सुधारण्याची मागणी करण्यात येत आहे। तसेच एसटी महामंडळाने याकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी अशी मागणी प्रवासी बांधवांकडून केली जात आहे। महाराष्ट्र T24 करिता सतीश काळे, वर्धा।